आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते कृत मॅडम. कृतज्ञता. कृतज्ञता आपण सर्वांनी अंगी बाणलीच आहे. आता आपण कृतज्ञतेच्या एका पुढच्या टप्प्यावर आहोत. आता आपल्याला केलेल्या पेरणीचं फळं मिळायला लागलेली आहेत असं म्हणूया. पेरणी झाली आहे, आता रोपं उगवायला लागलेली आहे. आणि ही रोपं कशा स्वरूपात उगवणार आहेत हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. द सिक्रेट रॉन्डा बर्न यांचं जादू हे पुस्तक आणि आपण हे व्रत म्हणून केलेलं आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनातून पुन्हा आपण हे सेशन हे 28 दिवसाचा हा प्रयोग समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला मला आपल्याला खूप सुंदर रिझल्ट देतच आहे. आज आपल्याला समजून घ्यायचे आहे 25व्या दिवशी काय असतात जादूचे संकेत. इंट्युशन पॉवर आपली वाढली आहे का? हो. तुम्ही म्हणसाल मॅम आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलेले सदस्य, आपली इंट्युशन पॉवर वाढलेली आहेच. अर्थातच वाढलीच आहे. परंतु आपण कृतज्ञतेचा अभ्यास करत आहोत तेव्हापासून ती इंट्युशन अधिक जास्त आपल्याला यायला लागतात. म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की हा फिलर्स आहे रेकीचा. कारण जेव्हा आपण कृतज्ञतेच्या भावामध्ये अधिक असतो ना, तेव्हा आपलं हृदय चक्र अधिक 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 जास्त ओपन होत असतं. हे ओपन होत असलेलं आपलं हृदय चक्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा या ब्रह्मांडामधून ग्रहण करण्याची क्षमता स्वतःमध्ये प्रदान करत असतं. आपल्या क्षमतेचा विकास होत असते आणि मग आपल्याला येत असणारे संकेत समजण्याची आपली क्षमता अधिक वाढते. लक्षात येते काय मी काय म्हणते? तर म्हणून आपल्याला एका हिलरनी तर मी नेहमी म्हणत असते की हो, हे सेशन करणं नितांत गरजेचं आहे. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना आत्मा नमस्ते. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. आपण जॉईन करू शकता. आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच हे ब्रह्मांड आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. हे संकेत मला येतात, हे कसे येतात आणि आजच्या सेशनचं महत्व काय? आपण मोठ्या विश्वासाने येथे बसलेले आहात. मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की तुमच्या विश्वासास पात्र ठरणार हे सेशन. कधी आपल्याला असं वाटलं का की एखादी गोष्ट ना वारंवार घडत आहे, पुन्हा पुन्हा तेच संगीत ऐकायला मिळत आहे, पुन्हा पुन्हा एकच संख्या दिसते किंवा पुन्हा पुन्हा तोच 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 विचार मनात येत आहे, असं काही वाटते का? वाटतं ना? हा. कधी मनाच्या गाभाऱ्यातून एखादी गोष्ट अशी जाणवते का की हे जे काही सगळं होत आहे ना, हा योगायोग नाही. हे जे काही आहे ना, हा योगायोग नाही. काहीतरी असं आहे की जे मला अजून समजत नाही की काय हा संकेत तर नाही ना काही? हे ब्रह्मांड मला काही सांगू इच्छित आहे का? ह्या दिसणाऱ्या संख्या, हे ऐकू येणारं वाद्य. जाऊ द्या, मी तुम्हाला एक गंमत अशी सांगते. बरेच जण सांगतात की मॅम रेकीला यायच्या अगोदर ना वारंवार तुमचाच व्हिडिओ समोर यायचा. कसे हसले सगळेजण. वारंवार वारंवार रेकीचे व्हिडिओ यायचे, रेकीचे व्हिडिओ यायचे आणि मग त्यामधला आम्ही तुमचा व्हिडिओ निवडला आणि खरंच असं वाटतंय की येस, हीच ती वेळ होती आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून यायची. काय तुम्हाला जादूचा संकेत आला होता? नक्कीच येणार, येणारच. तेव्हा तर मी मॅम रेकी सोबत, युनिव्हर्स सोबत जुडलेही नव्हते. जादूचे सेशन पण केले नव्हते. मग तरी मला तो संकेत का आला? कारण हे ब्रह्मांड तुम्हाला नेहमीच संकेत देत असतं. तुमच्यासाठी काय योग्य आहे या गोष्टीचा संकेत तुम्हाला हे ब्रह्मांड देत असतं. आणि ही ऊर्जा आपल्याशी कायम सोबत संवाद साधत असते. पण ती ना आपल्यासोबत बोलत नाही. ती आपल्याला अनेक गोष्टी दाखवते. त्या दिसण्यामधून, त्या असण्यामधून आपल्याला समजून घ्यावं लागतात त्यांचे संकेत, म्हणजे ती सांकेतिक भाषा. जशी कॉम्प्युटरची भाषा कशी आहे,
बायनरी लँग्वेज कशी आहे? 00 111 00 111 आहे ना, 0 आणि 1च्या स्वरूपात आहे. सेम युनिव्हर्सची भाषा वेगळी आहे. ती भाषा आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपल्याला युनिव्हर्सचे संकेत जाणणं, ओळखणं आणि स्वीकारणं खूप गरजेचे असतात. आणि ते आपल्याला बघायचे आहे की हे जाणून घेणं, हे स्वीकारणं कसं बरं असतं. मला काय काय संकेत येतात? आपल्याला आलेले संकेत हे खरंच बरोबर आहेत का? तुम्ही स्वतःचे संकेत स्वतः आणि हो, मला जसे येतात तसेच तुम्हाला येतील असं नसते. किंवा याला जे संकेत आला होता, या संकेताचा अर्थ हाच आहे, दुसऱ्याचाही सेम तसाच असेल, असं काही नसतं. तर तुम्हाला जी भाषा समजते, ते सोपी युनिव्हर्स पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत देत असते. किती किती संकेत सांगावे? तर सांगता सांगता फक्त काय म्हणू आपण, दिवस जाईल. पण एवढे एवढे संकेत आपल्याला युनिव्हर्स देत असतं आणि ते समजून घ्यावे लागतात फक्त. हं. खूप मजा येते जेव्हा आपण युनिव्हर्स सोबत अटॅचमेंट मध्ये असतो ना, तेव्हा खूप मजा येते आयुष्याची. आयुष्य जगणं म्हणजेच एक एक दिवस असा आनंदाचा आनंदाचा, काहीच नाही. आणि आज काय करायचंय, तर आज आपल्याला या ब्रह्मांडाच्या अदृश्य परंतु स्पष्ट जादूच्या भाषेची आपल्याला उकल करायची आहे. हे ब्रह्मांड जिथं मला मार्ग दाखवत आहे आणि म्हणते आहे, "हे बघ, हे बघ मी इथं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या पुढे आहे, तुझ्या आतमध्ये आहे, तुझ्या आजूबाजूला आहे. बघ, बघ, बघ." काय म्हणते ब्रह्मांड? "हे बघ, मी इथे आहे, तुझ्या मागे आहे, तुझ्या समोर आहे, तुझ्या आतमध्ये आहे, सर्वस्व आहे. तू फक्त हे संकेत शिकून घे. तुला काय लहरी जाणवतात हे शिकून घे." आणि आपल्याला आजच्या सेशनमध्ये घ्यायचं आहे, आपल्याला हे संकेत शिकून घ्यायचे आहेत. हे संकेत आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. खूप सुंदर प्रकारे त्या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हायचं आहे. या जादूचे संकेत शिकून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला बघायचं आहे आज कसं बरं आपल्याला आपल्या या परमपिता परमेश्वर ज्याने आपल्याला इथं पाठवलं आहे, त्या एनर्जीज सोबत कशा प्रकारे संवाद साधायचा आहे, हे आजच्या सेशनमध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला शिकायचं आहे, असं समजूया. आणि हे संकेत काय करणार आहेत, जेव्हा तुम्ही, मी, आपण या ब्रह्मांडाशी बोलू ना, या संकेतांच्या स्वरूपामध्ये, तेव्हा आपल्या जीवनातील अगदी हलक्या, सुंदर आणि सूचक पद्धतीने होणारे बदल आणि आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं, ती जादू उलगडायला लागते. त्या पक्ष्यांचे ते जे थवे असतात ना, ते ज्या लहरीमध्ये मस्त छान उडताना दिसतात ना, तो सुद्धा एक संकेत असतो. किती किती संकेत सांगू तुम्हाला. तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार क्रिएट करा. विचार मांडला आणि त्या क्षणाला तुम्हाला काय दिसतं यावर अवलंबून असतं, की हा तुम्हाला संकेत आहे का? ब्रह्मांड आपल्याला एखाद्या मार्गावर जर नेऊ पाहतं, तेव्हा ते आपल्याला सोप्या, साध्या आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या हळूवार सूचना देतं. ओके. पुन्हा पुन्हा जसं की बघा, पुन्हा पुन्हा ऐकणं, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायला येणं, पुन्हा पुन्हा ऐकायला येणं. कधी-कधी पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट वाचनामध्ये येणं. वाचायला घेतलं की एकच पुस्तक येतं, एकच अंक दिसायला जातो, घड्याळामध्ये एकच आकडा दिसतो. कधी-कधी अचानक एकच व्यक्ती आठवते. त्याच व्यक्तीची आठवण येऊन राहिली. काय येऊन राहिली? आणि ती भेटते. आता बरं आपल्याजवळ Facebook आहे, आपल्याजवळ WhatsApp आहे, कोणाकोणाजवळ काय वेगवेगळे ॲप आहेत ते Insta वगैरे आणि चॅटिंगचे अधिक भरपूर मेसेज आहेत. मी तर नाही वापरत एवढे, पण तुम्हाला सांगते. वारंवार जर तुम्हाला एकच एक गोष्ट YouTubeवर वारंवार जर एखादाच व्हिडिओ, एखाद्याच विषयाचा व्हिडिओ किंवा एखाद्या वेळेस वारंवार एकच अंक जर समोर येत असेल तर किंवा एकच मेसेज तुमच्या समोर येते वारंवार. रेकी शिका, सामर्थ्यवान व्हा. रेकी शिका, सामर्थ्यवान व्हा. जर तुमच्या समोर नेहमी रेकी, 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 रेकी येत आहे, तर लक्षात घ्या तुम्ही आता त्या दिव्य ऊर्जेसोबत जोडण्याची तुमच्या आयुष्यातील वेळ आलेली आहे. तुमचं काम आहे ॲक्शन घेण्याचं.
वारंवार जर तुम्हाला सेशन मधले एकाच गोष्टीकडे लक्ष जातं, आता काही जण बघा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतंय, उठलं सुटलं की काही लोक एकाच विषयावर चर्चा करतात. काय तुम्ही काय काय शिकले आहात? तुम्ही काय काय शिकले आहात? त्यांचा प्रश्नाची उत्सुकता समजली का तुम्हाला? आणि पुन्हा तुम्हाला विचारतात, तुम्ही हे झाले आहात का? ते झाले आहात का? काय तो संकेत आहे का? की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे? विचारा स्वतःला. ओके, आता अंदाज तुमचा थोडंसं 2 मिनिटं ऐकलं म्हणून. बॅकग्राऊंडला काम करत असताना 2 मिनिट ऐकलं, की काय तो संकेत आहे का? आहे ना. वारंवार येणारे एकच एक प्रश्न. वारंवार येणारे एकच एक प्रश्न काय म्हणतात? संकेत देतात का? नक्कीच. वारंवार येणारा एकाच पक्षाचा आवाज काही संकेत देतो का? ती येणारी बरोबर त्याच वेळेत येणारी ती खारुताई काय संकेत आहे? अरे खूप खूप संकेत असतात आणि आपल्याला त्या गोष्टीचं उलगडतं बरं काय. फक्त थोडंसं आपल्याला बघावं लागतं त्याकडे डोळसपणे. कारण हे युनिव्हर्स आपल्याला अनेक गोष्टीचे संकेत देत असतं. अच्छा मला एक विचारायचं आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही हसू नका. पण आमच्याकडे असं आहे, की अंगणामध्ये जर का कावड्यानी काव, 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 काव केली ना सकाळी-सकाळी, की काय म्हणतात माहितीये का? आज आमच्याकडे पाहुणे येणार. कोणाकोणाकडे म्हणतात असं मला सांगा बरं? खरं सांगा. हात वर करा. आहे की नाही? आमच्याकडे म्हणजे हो आपल्या म्हणतात मॅम. तुमच्याकडे म्हणतात ना, जवळ-जवळ सगळ्यांकडेच म्हणतात. हो ना? तर हे युनिव्हर्स आपल्याला संकेत देत असतो आपल्याला माहिती आहे की नाही? आहे ना? आपल्या ओ, उचकी लागली. की काय म्हणतात सांगा तुमच्याकडे? कोणीतरी आठवण काढली. आठवण कोणी केली. काढली आठवण. आठवण केली कोणीतरी. आठवण काहीतरी काढली. म्हणतात ना? हां. बघा यामागे श्रद्धा असो, अंधश्रद्धा असो, काय असो मला माहिती नाही. परंतु गोष्टी बऱ्याच वेळा खऱ्या ठरतात. हो ना? हो. हो ना? येस. ठरतातच. तर आपल्याला हां, आपल्याला येणारेही कुठेतरी युनिव्हर्स तुम्हाला संकेत देतोय ना, की तुझ्याकडे आज पाहुणे येऊन राहिले, तयारीत राहा. कर घराची साफसफाई. घराची साफसफाई कर. हां, भांडण-बिंडण सुरू असेल तर शांत व्हा, तुमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत. आहे की नाही? इतरांसमोर आपल्याला छान दाखवायचंच असतं, तर नक्कीच. तर नक्कीच काय, तर हे युनिव्हर्स आपल्याला संकेत देत असतं. हे संकेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु जे अगदी डीप लेव्हलवर जाऊन जर आपण विचार केला, तर खूप जास्त प्रमाणामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये मी एखादी गोष्ट करू की नाही करू? ही कृती माझ्यासाठी योग्य की नाही अयोग्य? मी एखादा विचार अंतर्मनामध्ये क्रिएट केला आणि त्यावर मी ॲक्शन घेणं गरजेचं आहे की नाही आहे? हे संकेत सुद्धा वारंवार आपल्याला युनिव्हर्स देत असतं. या युनिव्हर्सची भाषा आपल्याला समजून घ्यायची असते. हे लोकं मध्ये-मध्ये ॲडमिन होत राहतात. त्यामुळे काय होते मला हात ठेवावा लागते कॅन्सल करायला. कारण आले की माईक सुरू ठेवतात. अचानक आठवणारी ती गोष्ट एंजल्स थेरपी ज्यांची झालेली आहे त्यांना विशेष अधिक जास्त त्या एनर्जी सोबत जुळल्यानंतर संकेत येतात. आहे ना, ते दिसणारे मोरपीस, त्यांना वारंवार दिसणारे ते नंबर, वारंवार दिसणारे ते अंक 111, 777, 222, 333, 555 हे अंक 1111 कळलं आहे? 1212, 2424, 3434 या प्रत्येक अंकांचे विशेष असे संकेत असतात. हे सुद्धा आणि ना बऱ्याच वेळा सहजपणे एकच गोष्ट कानावर पडते. एकच गोष्ट कानावर पडते. मग ते टीव्ही सीरियल बघत असताना पडू देत. मग ते अधिक काही कुठल्याही साधनामधून. 4 लोकं बोलत असताना बरोबर तेच वाक्य कानावर येतं. म्हणजे काय? तर आपल्याला ते आलेला संकेत आहे. एखाद्या निर्णयाविषयी आपण विचार करतो आणि तेवढ्यातच एखादं पुस्तक, एखादी ओळखीची व्यक्ती किंवा आपल्या मनामध्ये तीच गोष्ट पुन्हा येते. हे सुद्धा संकेत असतात, की मी त्या गोष्टीवर विचार करतो आहे आणि तो एक संकेत येत आहे. पण हे केव्हा होणार? जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावात असाल, ऊर्जेसोबत जुडलेले असाल तेव्हा बरं. नाहीतर तुम्ही करसाल नकारात्मक विचार आणि मग म्हणसाल तोच विचार माझ्या आयुष्याचा संकेत आहे. तसं नाही चालणार. काय? हं. कोणतीही गोष्ट कशी आहे या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा, थँक यूच्या भावामध्ये राहा आणि भरभरून या ब्रह्मांडाचे संकेत मिळवा. तुम्हाला जे हवं आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे ते.
आपलं अंतर्मन जेवढं या ब्रह्मांडाचं भाषांतर सहजपणे आपल्याला अंतर्मनाला समजू लागतो ना, आणि तेव्हा ती येणारी आतून येणारा तो आवाज, तो ब्रह्मांडासोबत होणारा संवाद, त्यालाच जादूची भाषा म्हटलं जातं, जादूचे संकेत म्हटले जाते. तुमच्या अंतर्मनामध्ये काही प्रश्न आहे का सध्या? बघा बरं, आपण शांत डोळे बंद करा बरं. शांतपणे डोळे बंद करून बसा. शांत बसा. शांत बसा. कल्पना करा, आकाशामधून एक संथ छान पक्ष्यांचा थवा जात आहे. बघा, बघा, बघा. आणि आपण सुद्धा असा शांत रस्त्याने जात आहे. शांत गारवा आहे. पक्ष्यांचा आवाज सुद्धा ऐकू येत आहे. आकाशामधून पक्ष्यांचा थवा जात आहे. आणि मला कुठेतरी एक जमिनीवर पडलेलं पक्षाचं पांढरं शुभ्र पीस सापडलेलं आहे. मला सुद्धा एक पक्षाचं पीस सापडलेलं आहे आणि मला अचानक क्लिक झालं. काय? काय? तर मी ते पीस उचलून घेते आणि मला अचानक क्लिक झालं, की येस, माझ्यासोबत काहीतरी योग्य होणार आहे. मी ज्या प्रश्न घेऊन चाललो होतो, त्याचं उत्तर मला मिळालं आहे. ते पीस तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे. त्याचं उत्तर कोण देणार तुम्हाला? तर तुमचं अंतर्मन देणार. बघा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ओळखा. तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तुमचं अंतर्मन या ब्रह्मांडासोबत जोडलेलं आहे आणि आता स्पष्ट संकेत घेऊ लागलेलं आहे. खूप छान. खूप छान. खूप छान. तुमचे डोळे उघडू शकता. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येणारे हे संकेत ओळखायचे आहेत. आणि ब्रह्मांडाचे संकेत म्हणजे योगायोग नसतात, ते संवाद असतात. हे ब्रह्मांड तुमच्याशी, माझ्याशी दररोज बोलत असतो आणि आपण ऐकायला तयार असायला हवं, एवढं मात्र नक्की. या प्रत्येक क्षणामधील जादू आपल्याला अनुभवायची आहे. कारण ज्या दिव्य प्रवासावर आपण निघालेलो आहे आणि हे जे दिव्य प्रवास या कृतज्ञतेचा आपण केलेला आहे, आता काहीतरी शेवटच्या पावलांवर आहे. आजचा 25वा दिवस आणि आजचा दिवस खरंच तो खूप खास. कारण ही जादू कुठून उमटली आहे? अंतरंगामधून उमटलेली आहे. आणि हे शब्द कसे उमटतायत? तर संकेतांच्या स्वरूपात उमटत आहेत. आहे ना, हे ब्रह्मांड, देव, ऊर्जा, तुम्ही काही पण म्हणा, अल्लाह, बुद्ध, काही म्हणा, हे आपल्याला एक दिशा देत आहेत. एक हलकीशी ढकल ढकलत आहेत आपल्याला, की तू त्या दिशेने जा. एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण येथे आवाज नसतो. येथे जसं मी मगा सांगितलं त्याप्रमाणे काही घटना, काही गाणी, काही किस्सं, काही आठवणी, काही पुस्तकं, काही शब्द, अचानक येणारे उत्तरं किंवा अनेक सगळ्या गोष्टी असतात. त्याच त्या गोष्टी दिसणं, तेच ते पुस्तक, तेच ते नंबर, एखाद्या व्यक्ती, एखादे शब्द, ह्या गोष्टी मी वारंवार का सांगते आहे? पुन्हा तेच ते का सांगतेय मी? कारण मला सांगायचं आहे, की हा ब्रह्मांडाचा शब्द आहे. हे ब्रह्मांडाचे संकेत आहेत आणि हे संकेत तुम्हाला सांगत आहेत, की हे ब्रह्मांड तुम्हाला सांगू इच्छित आहे, की मी येथेच आहे, तुझ्या आजूबाजूला. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. कारण माझं मन आणि अंतर्मन हे या संकेतांचं गेटवे आहेत. मला कुठल्या मार्गाने जायचं आहे, तो रस्ता दाखवणारे आहेत. आपल्या मनाला जेव्हा शांतता मिळते, तेव्हा ते भाषांतर करू लागत असतं.
सबकॉन्शियस माइंड हे जादूचं संकेत ओळखत असतात, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला भूतकाळ, भविष्यकाळ अशा कोणत्याच मर्यादा नाही आहेत. आपल्या सबकॉन्शियसला माहिती आहे की भूतकाळात काय घडलं आहे आणि भविष्यामध्ये पण काय घडवायचं आहे. माझ्याच सबकॉन्शियस सोबत मी एकरूप होणं आहे. आपण म्हणतो ना, माझ्याच हायर सेल्फ सोबत. आपल्या हायर सेल्फला माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय घडवायचं आहे. म्हणून मनामध्ये जास्त वेळा आणि भावनांमध्ये आपल्या मनाला जे जास्त वेळा आणि भावनांमध्ये दिलं जातं ना, त्याचं प्रतिबिंब बाहेर उमटत असतं. ते आपल्याला ओळखायचं आहे. खूप सुंदर प्रकारे आपल्याला या ब्रह्मांडाचे रहस्य समजून घ्यायचे आहे. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कळत जातात. असं नाही की बाबा आज सांगितल्या म्हणूनच समजल्या. ह्या गोष्टीसोबत तुम्ही, मी, आपण वर्षानुवर्ष झाले आहोतच. नाही असं नाही. फक्त आपल्याला त्या गोष्टींकडे आता डोळसपणे बघायचं आहे. आणि हे डोळसपणे बघणं म्हणजे काय, तर मला युनिव्हर्सचे संकेत समजून घेणं. जसं की तुम्हाला जर अधिक चांगल्या प्रकारे ब्रह्मांडाचे रहस्य, हे संकेत समजून घ्यायचे असतील ना, तर कायम आपल्याला या ब्रह्मांडाच्या सतर्कतेसाठी जसं की सजग राहणं गरजेचं आहे. स्वतःला सांगा की मी ब्रह्मांडाच्या संकेतासाठी सजग आणि सतर्क आहे. मी कायम या ब्रह्मांडाचा आवाज ऐकत आहे. ब्रह्मांडासोबत एकरूप होणं काय, तर माझ्याच हायर सेल्फ सोबत मी एकरूप होणं, माझ्या अंतःकरणाचा आवाज ऐकणं आणि त्यावर मी विश्वास ठेवणं. माझ्या आजूबाजूचे सर्व संकेत मला योग्यच मार्ग दाखवत आहेत, हा विचार अंतर्मनामध्ये क्रिएट करणं. आणि ही युनिव्हर्स माझ्यासोबत बोलत आहे, हे युनिव्हर्स मला योग्य सल्ला देत आहे, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं खूप 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 गरजेचं आहे. जसा हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो ना, तेथे काय होते, तेथे तेथे तुम्ही स्वप्न बघता आणि ब्रह्मांड तथास्तु म्हणतं. आणि ब्रह्मांड मला म्हणते तथास्तु, तू कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, हे कार्य तुझं होणार आहे का, हे करण्यासाठी मी काय करावं. तुम्ही अनेक गोष्टी सांगणार, मॅम मी हा विचार केला आणि ना अचानक काय झालं की तो बदल झाला. मी विचार केला की नाही गड्या, मला आता वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. मला इंट्युइशनच आलं जणू. आणि खरंच बरंच झालं मी त्या वेगळ्या पद्धतीनं अभ्यास केला आणि मग परीक्षेमध्ये मला खूप सक्सेस मिळाला. कित्येक कित्येक घटना, कित्येक गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामधल्या सांगणार आहात, ज्या तुम्ही सांगू शकता, सहजतेने सांगता. कारण हे युनिव्हर्स तुम्हाला, मला भरभरून देत असतं. कुठं काय कमी ठेवलं आहे. आपण जेव्हापासून युनिव्हर्स सोबत जुडलाय, आपल्या आयुष्यात कशाची कमी आहे? कशाचीच नाही. आणि हे मीच सांगण्याची गरज नाहीये. आहे का? नाही. तुम्ही सगळेजण हेच सांगता आहात. लेखिकांनी असं म्हटलं आहे, की आयुष्य म्हणजे खेळ आणि हा खेळ खेळणं आवश्यक आहे. कारण मगच आपल्याला भोवतीची जादू नव्याने आपल्या लक्षात येते, की माझ्या आजूबाजूला काय मिरॅकल्स घडत आहेत. काय मला संकेत मिळत आहेत. माझी इंट्युइशन पॉवर केवढी वाढली आहे, मी काय करायला हवं आणि काय नाही. म्हणून की आपण कृतज्ञतेसोबत जुडलो आहे, युनिव्हर्स सोबत जुडलो आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडलेला आहे. तर मी घेत असलेला निर्णय हा योग्यच येणार. मी काय म्हणत असते तुम्हाला, एका लेव्हल नंतर काय म्हणते, की हो तुम्ही का विचारता छोट्या-छोट्या गोष्टीला, कशाला करता टेररिंग? तुम्ही जो विचार केलाय ना, ते सत्य आता तुम्ही उतरवणार आहात. कारण तुम्हालाच ते इंट्युइशन येणार आहेत एकदम प्रॉपर. तुमची ती क्षमता वाढणार आहे. हे ब्रह्मांड तुम्हाला संकेत देणार आहे, की मी हे करू का? तुझ्यासाठी फायद्याचं आहे, कर. जर तुझं अंतर्मन तुला मागे ओढते, सध्या थांब. कारण तो संकेत आहे तुझ्यासाठी. कारण तू युनिव्हर्स सोबत जोडला आणि हे सगळं अगदी सर्वसामान्यांसाठी तेवढ्याच पद्धतनं होईल असं नाही आहे. युनिव्हर्स सोबत जोडलेले जे ध्यानी आहेत, त्यांना हे इंट्युइशन अधिक चांगल्या प्रकारे समजतात. कारण त्यांनी त्यांच्या अंतर्मनाची शक्ती वाढवली आहे. हे लाडके आणि हे युनिव्हर्सचे कमी लाडके असा तो विषय नाही आहे. तर आम्ही युनिव्हर्स सोबत जे कनेक्शन निर्माण केलं आहे ना, ते जसं की तुम्ही एखादी वस्तू हरवली की फोन करता.
करता मॅडम हरवलं, मॅडम अमुक झालं. आम्ही तुम्हाला काय सांगतो, घरातच आहे, काळजी करू नका. हे कुठून येतं? आणि तुमचा लगेच थोड्या वेळाने, मॅम आता रेकी द्या. दिली. लगेच तुमच्या थोड्या वेळाने परत मेसेज असतो. का असतो तुमचा मेसेज? हे तुम्ही सुद्धा करू शकता. ओके, ही काही जादू नाहीये. फक्त तुमची त्या ब्रह्मांडासोबत असलेला तो संवाद अधिक चांगल्या प्रकारे, ती ऊर्जा तुमच्या आभा मंडळाला क्षणार्धात समजली पाहिजे. आणि ती कळते. ग्रँड मास्टर्सला विशेष करतात सगळ्या गोष्टी. विशेष करतात. नाही असं नाही. आहे ना? हां. सर्व प्रत्येक ग्रँड मास्टर्सनी मान हलवली आहे. ग्रँड मास्टर्सला विशेष संकेत येतात. मग आता पुन्हा ग्रँड मास्टर असंच का म्हटलं? तर अधिक जास्त प्रमाणामध्ये आपण या ब्रह्मांडासोबत एकरूप झालो आहे. अधिक जास्त माझ्या हायर सेल्फ सोबत मी एकरूप झाली आहे. त्या ईश्वरीय रूपासोबत माझ्या ज्याने मला इथं पाठवलं आहे, त्या ऊर्जेसोबत मी एकरूप झाली आहे. माझा संवाद होत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. असंच सांगितलं आहे लेखिकांनी, की कल्पना करा की हे विश्व तुमच्याशी अगदी मित्राच्या नात्याने वागत आहे. तुमची काळजी घेत आहे. जीवनामध्ये हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. पण विश्व काही उठून तुमच्याकडे चालून येऊ शकत नाही. हे घे, तुला पाहिजे ते. पण हे विश्व आकर्षणाचा सिद्धांत वापरून काही संकेत आणि सूचना देते. जर हे तुम्ही ओळखले तर तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायला त्यांची मदत होणार आहे. हे स्वप्न दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे आणि याची विश्वाला जाणीव आहे. म्हणूनच या खेळामध्ये काही वैयक्तिक सूचना देऊन कृतज्ञ राहण्याचा सल्ला लेखिकांनी आपल्याला दिलेला आहे, की दिवसभरामध्ये सभोवताली असणाऱ्या लोकांच्या परिस्थितीचा, प्रसंगाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञ राहण्याचा सल्ला हे युनिव्हर्स देत आहे. जर काय रुग्णवाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल तू आरोग्य संपन्न आहे याकरिता संकेत देत आहे, की तू आरोग्य संपन्न आहेस. धन्यवाद मान या ब्रह्मांडाचे, कारण तू आरोग्य संपन्न आहेस. जर पोलिसांची गाडी बघितली आणि तुम्हाला सुरक्षितता आणि निर्भयता वाटली तर त्यासाठी कृतज्ञ राहा, की पोलीस आहेत म्हणून मी निर्भय जगू शकते. त्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकेत ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. जेव्हा एखादी वृत्तपत्र वाचत असता आणि तुम्हाला त्यातून महत्त्वाच्या बातमीबद्दल काही समजते, तेव्हा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संदेश तुम्हाला हे वर्तमान देत असते. लेखिकांनी एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं. मी जसं म्हटलं, की आपल्याला आपल्या इच्छा, आपल्या प्रश्नांचं उत्तर हे ब्रह्मांड देत आहे. तसं लेखिकांनी म्हटलं, की "अगं, तू कुठं-कुठं थँक यू म्हटलं पाहिजे, यासाठी पहिले तुला युनिव्हर्स संकेत देत आहे." ओके? जर तुला वारंवार व्हिडिओ येत आहे, की बाबा काही एखादं रिलेशन खूप छान आहे, तर तुझ्या आयुष्यामध्ये असलेल्या रिलेशन बद्दल तुला थँक यू म्हणायचं आहे. पैसा, पैसा, पैसा नेहमी दिसत आहे, तर त्या पैशाबद्दल तुझ्याकडे असलेल्या तुला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. जर एखादी अधिक जास्त वजन असणारी व्यक्ती पण बघतो, तेव्हा स्वतःचं वजन नियंत्रणात आहे याकरिता धन्यवाद माना. जेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडालेलं छान असं जोडपं बघता, तेव्हा आपल्यासाठी परिपूर्ण जोडीदार हवा असं वाटतं. तेव्हा ते जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्याची प्रेरणा देतं. याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. जेव्हा तुम्ही लहान बाळ बघता, तेव्हा आपल्यालाही असंच बाळ हवं म्हणून तुम्हाला वाटायला लागतं आणि त्या मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, की थँक यू युनिव्हर्सने त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद दिलेला आहे. मला सुद्धा तो मिळणार आहे. ओके. भरपूर पैसा आहे एखाद्याकडे हे आपल्या लक्षात येतं. एखाद्याची मोठी कार्निव्हल पाहतो, तेव्हा काय म्हणायचं? तर येस, काय तर त्यासाठी सुद्धा धन्यवाद म्हणा. नक्कीच त्यांच्याकडे आहे, कारण त्यांना ते सुख उपभोगता येत आहे त्याकरिता. नक्कीच तुम्हाला सुद्धा ते आकर्षित करण्याची ऊर्जा प्राप्त होणार. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही घरात येता,
तेव्हा तुम्हाला घर आहे या भावनेने बरं वाटतं. तेव्हा या घराने दिलेल्या जादूच्या संकेताबद्दल तुम्ही धन्यवाद माना. म्हणजे काय, तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला धन्यवाद करा, व्यक्त करा, जे आपल्याला सुख देतं. स्वप्नातलं घर, गाडी, कार, मोटरसायकल, बूट या भौतिक सुखांच्या यादीकडे जर आपण नजर टाकली, तर यातून अर्थातच विश्वानी जादू कशी अशी सूचना दिलेली आहे, की या इच्छांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. आपण केल्या आहेत ना सगळ्या लिस्ट तयार? केल्या आहेत ना? हां. तर त्या लिस्ट मला काय हवं आहे, याच्याकडे जेव्हा तुमचं लक्ष जातं ना, तेव्हा या ब्रह्मांडाला थँक यू म्हणा, की युनिव्हर्सने संकेत दिलाय, की "अगं, तुझं राहिलं याला कृतज्ञता मानायचं, कृतज्ञता मान. तुझ्या आयुष्यामध्ये हे तू लिहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहेत. कृतज्ञता मान, की ही जादूची कृती करण्याची तुला संधी मिळाली आहे." बरोबर? रोजच्या घटनांमधून सुद्धा आपल्याला संकेत मिळत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला शुभ प्रभात म्हणते, तेव्हा या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत ती देते. जेव्हा सकाळी उठतात सगळेजण आणि उठल्याबरोबर "आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते" केवढा तो सगळ्यांचा आवाज होतो सकाळी 5 वाजता. तेव्हा ते ब्रह्मांड एक संकेत देत असतं काय, तर तुम्हाला आज मिळालेली ही सुंदर सकाळ याकरिता धन्यवाद माना. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आज या ब्रह्मांडाने मला दिलेल्या या श्वासाबद्दल धन्यवाद मानायची ती वेळ आहे. हे संकेत आहेत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. माझ्या आयुष्यामध्ये जे सुंदर होत आहे, त्या सुंदर होणाऱ्या गोष्टीसाठी मला ते संकेत युनिव्हर्स देत आहे, की मी कुठं-कुठं थँक यू म्हणावं. आपण रोज करत असलेल्या अनेक गोष्टींमधून हे आपले विश्व निर्मितीक्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गांनी आपल्याला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देत असते. आपल्या या जादूच्या संकेताबद्दल कधीही गैरसमज होत नाही किंवा तो चुकीचा ठरत नाही. कारण त्याच्याबद्दल आपण जो विचार करतो तो अगदी योग्यच ठरतो. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करते, ज्यामुळे त्या क्षणाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्या संकेतापर्यंत आपण आकर्षित होतो. हा खेळ आहे, आपल्याला खेळायचा आहे. युनिव्हर्सने काय संकेत दिलाय आणि आपण त्याला थँक यू म्हणायचं आहे. बस आपल्याला आता काय ना लेखिकांनी आपल्याला काय सांगितलं आहे, की कुठेतरी आपलं त्या थँक कडे लक्ष जाईल आणि मग त्यानंतर आपण आपल्याला येणाऱ्या आपल्या प्रश्नांच्या उत्तरांकडे लक्ष केंद्रित करू. मी थोडीशी घाई केली. मला आता कसं आहे आपण रेकी शिकवतो त्यामुळे थोडंसं कन्सेप्ट बदलू शकतो. तर मला असं म्हणायचं होतं, की मी डायरेक्टच सांगितलं तुम्हाला, की आपल्या प्रमाणात प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला एका क्षणार्धामध्ये मिळतं युनिव्हर्सच्या सोबतीने. तसं लेखिकांचं असं म्हणणं आहे, जर ही तुमची क्षमता वाढवायची आहे, तर अगोदर तुम्ही हे संकेत लक्षात घ्या, काय, की युनिव्हर्स तुम्हाला थँक यू कशा-कशासाठी म्हणायला सांगतेय. ज्या क्षणाला मला आणि तुम्हाला समजेल, की युनिव्हर्स मला या गोष्टीसाठी थँक यू म्हणायला सांगते, त्या गोष्टीसाठी थँक यू म्हणायला सांगते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा, की की तुमची युनिव्हर्सची भाषा समजण्याची समज वाढणार आहे. ती क्षमता वाढणार आहे आणि जशी आपल्याला ते थँक यू कशा-कशासाठी म्हणायला सांगते हे ब्रह्मांड मला, हे जसं आपल्याला क्लिक होत जाईल, तसं आपलं काय होणार आहे, तसं आपण आपल्याला प्रश्नांची उत्तरं कशी मिळतात, म्हणजे काय तर हे इंट्युशन कसे येतात, संकेत कसे येतात, हे ना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजत जाईल. हे समज आपली वाढण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये जे कृतज्ञता कशा-कशासाठी बाळगावी, असं युनिव्हर्स सांगतं, तेथे आपल्याला थँक म्हणायचं आहे पहिले. जसं आजचा दिवस किती छान आहे, नाही का? मित्र-मैत्रिणींचा फोन आला आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त. आता आमचं गेट टुगेदर आहे, तर माझ्या अनेक मैत्रिणींचा मला फोन येत आहे. त्याकरता खूप धन्यवाद. त्यांचा फोन येत आहे किंवा आता हा विषय झाला म्हणून किती त्या युनिव्हर्सचे धन्यवाद मांडण्याचे संकेत मला इथं मिळाले आहेत, की मैत्रिणी तुझ्यासोबत जुळत आहे. मित्र ग्रुप पुन्हा निर्माण होत आहे. याकरिता धन्यवाद मान.
त्या बालमैत्रिणी पुन्हा मिळत आहेत त्याकरता धन्यवाद मान. आजचा दिवस किती छान आहे नाही का? असं जेव्हा एखादं जण म्हणतं ना, तेव्हा आपण आपला दिवस सुद्धा छान करावा किंवा आज मला मिळालेल्या या दिवसाबद्दल कृतज्ञता मानण्याचा हा वेळ आहे. समजा आपलं मिक्सर, आपलं काही एखादी गोष्ट बंद पडली, की आपला जीव कासावीस होतो. अरे, आताच लाईन गेली. पण मला तेव्हा कृतज्ञता व्यक्त करायची गरज आहे, की आतापर्यंत या वस्तूने माझ्यासाठी केवढं सारं काम केलं आहे. बरोबर? तुमचं मिक्सर बंद पडलं, की कसं डोक्याला हात लावला जातो. पण आतापर्यंत या मिक्सरने माझ्यासाठी एवढी सेवा दिली, याकरता त्याचा धन्यवाद मानले नाहीयेत कधी, तर ते वाढवायचं आहे. जेव्हा एखादं रोपटं बागेमधलं ते जिवंत राहण्यासाठी किंवा जीव धरण्यासाठी तगमग करत असतं, तेव्हा ते माझ्या बागेतील इतर चांगली वाढ झालेली रोपं आहेत ना, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं मला भान देतं. जेव्हा मी बँकेमध्ये जाते आणि एटीएमच्या रांगेमध्ये असलेली रांग किंवा अधिक सगळ्या गोष्टी तिथे गर्दी बघते, तेव्हा मी ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते, की त्यांनी मला पैसे निर्माण करून दिले आहेत. माझ्या आयुष्यात पैसा दिलेला आहे. जेव्हा सकाळी-सकाळी अशी मी माझ्या मागच्या गॅलरीमध्ये जाते आणि उठल्यानंतर त्या ब्रह्मांडाकडे बघते, तेव्हा मी धन्यवाद मानायला हवं. ते ब्रह्मांड मला दिसतं, आकाश मला दिसतं, तेव्हा मी धन्यवाद मानायला हवे, की आज माझ्याकडे अशी गॅलरी आहे, की मी तेथे उठता बरोबर मी मोठ्या प्रमाणामध्ये आकाश तत्व बघू शकते. ते कृतज्ञता मानायला हवी. हे तुमच्यासोबत बोलताना अनेक सगळ्या गोष्टी लक्षात येतात. हं. असंच होतं ते. तर नक्कीच अशा त्या सगळ्या गोष्टी लेखिकांनी सांगितलं आहे, की पडदे उघडले, की मला जे काही दिसतं खिडकीचे पडदे उघडते त्यामधून मला जो छान दिवस दिसतो, तेव्हा मला ती सूचना येते ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायची. मी जेव्हा रात्री झोपताना पडदे बंद करते, तेव्हा गेलेल्या दिवसाबद्दल धन्यवाद मानायची मला एक संकेत येतो. असं या सगळ्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण निरीक्षण करत राहू आणि दक्ष राहूया, की आता मी काय करायला हवं आणि क्षणाक्षणाला आपल्याला अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक-अधिक सापडणार आहेत, असं आपल्याला लेखिकांनी सांगितलं आहे. शक्य तेवढ्या अशा संकेतांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि गेले 24 दिवस जर आपण जादूची कृती करत आहात, तर आता अशा बिंदूपर्यंत पोहोचलो आहे, की सभोवतालचं विश्व आपल्याला देत असलेले सगळे संकेत आपण जागरूकपणे बघत आहे. माझ्या आयुष्यात खूप काही-काही आहे. त्या अनेक सगळ्या गोष्टींसाठी आणि आपण दक्ष झालेलो आहे. कशाबद्दल म्हणावं, कशाबद्दल ऊर्जा मानावी. झालो आहे ना? नक्कीच. आपल्याला या विश्वामधील जादूचे संकेत ओळखण्याचा सल्ला लेखिकांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे, आजची कृती काय करायची आहे, तर आपल्याला आपल्या वरदानांची मोजदाद करायची आहे. आपल्या वरदानांची एक यादी तयार करायची आहे आणि प्रत्येक वरदानाबद्दल मला का कृतज्ञता वाटते? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. रोजचा. आजची विशेष कृती. आज अगदी जागरूक राहायचं आहे. दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये घडणाऱ्या प्रसंगांपैकी सभोवतालचे कृतज्ञता व्यक्त करणारे किमान 7 संकेत शोधायचे आहेत. 7 संकेत, की ज्याबद्दल मी ना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. थँक म्हणावं असं. जसं आता मी म्हटलं, त्या आकाश तत्वाला उठता बरोबर संकेत नवीन आलेला संकेत रोजचं तर आहेच आपलं. पण त्याऐवजी काय संकेत येतो नवीन? ते छान तो संथ वाहणारा तो थवा दिसतो. तेव्हा माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट असली आणि मला तो थवा दिसला, की मला असं वाटतं, "येस हो जाएगा मंजुश्री. डोंट वरी." तर जणू काही हे युनिव्हर्स माझ्यासोबत आहे. तू फक्त पुढचं पाऊल घे, असा मला एक संकेत येतो. जेव्हा एक विशेष बरोबर त्याच नंबर, त्याच वेळी वेळ घड्याळीमधला दिसतो, तेव्हा मला सुद्धा समजतं, की येस तू आहेस त्या मार्गावर, योग्य आहेस. मी म्हणजे तुम्ही सर्वजण. एवढं लक्षात घ्या. ओके. तर आपल्याला त्या गोष्टीचे संकेत समजून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला काय सांगितलं युनिव्हर्सनी? प्रश्नांची उत्तरं तर नंतर बघूया. या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेली कृती अशी आहे, की आज तुम्हाला ते बघायचं आहे. काय? की काय? तर जसं तुम्हाला युनिव्हर्सचा संकेत येतो, की मी याही गोष्टीसाठी आभार मानायला हवे. त्या गोष्टीसाठी आभाराचे संकेत केव्हा येतात ते शोधा तुम्ही. ओके.
नक्कीच. जसं आता जस्ट माझं गुरुजींच्या फोटोकडे लक्ष गेलं आणि मला एका सेकंदामध्ये संकेत आला, की येस, ही ऊर्जा माझ्यासोबत कायमस्वरूपी आहे. याकरिता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. क्रिस्टल्स माझ्याकडे माझी नजर गेली आहे. क्षणार्धामध्ये मला समजलं आहे, की मी क्रिस्टल्स माझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्व राखतात. त्यांनी मला आवाज येत नाही तुम्हाला? अंगठा दाखवा, आवाज येतोय ना माझा? हां. तुम्हाला नाही येत आहे कुकडे मॅडम, तुमचा प्रॉब्लेम आहे. हं. क्रिस्टल्सने माझ्या आयुष्यामध्ये किती मला मदत केली आहे आणि हे क्रिस्टल्स मला भरभरून माझा बिझनेस सुद्धा वाढवून देतात आणि सोबतच थँक यू क्रिस्टल्स. आतापर्यंत जेवढ्या लोकांना क्रिस्टल्स दिलेले आहेत ना, त्यांनी उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट आल्याचाच फीडबॅक दिला आहे. त्यामुळे त्या ब्रह्मांडाने माझ्याकडे जी ऊर्जा निर्माण केलेली आहे त्याकरिता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला आजपर्यंतही कृतज्ञतेचा हा एवढा जो स्तर आहे हा अनुभवला नव्हता. कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्या क्रिस्टलचे मी एवढे आभार मानावे. खरंच नव्हतं वाटलं. पण तुमच्याशी संवाद साधताना, तुम्हाला उदाहरण देताना क्षणार्धामध्ये क्लिक झालं आणि खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अशा आपल्या आयुष्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत, की त्या उत्तमात उत्तम आपल्यासाठी कार्य करत आहेत. आहे ना, आपल्याला मदत करत आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आहेत. त्याकरिता येणाऱ्या संकेतांसाठी अगदी अंतर्मनापासून धन्यवाद माना. आणि नक्कीच, नक्कीच आपल्या आरोग्यासाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला किती धन्यवाद मानायचे. तुम्ही माना, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं युनिव्हर्सकडून घेत चला. आणि आता मात्र आपला जादूचा दगड रात्री हातात घ्या. आहे ना? हां. आणि तुम्हाला हवं ते त्यांना मागा. बस. ज्यांना पी-डी-एफ हवी होती आपल्या बुकची पी-डी-एफ तुम्ही थोडंसं मीडियामध्ये जा, तुम्हाला पी सापडते. कारण जर तुम्ही ग्रुपला आहात, तर मी मागच्या 2-4 दिवसा अगोदर ग्रुपला पी पाठवली होती. ओके? हां. कॉपी पेस्ट करा. जे लोकं रेकी मागतात आपल्या ग्रुपला, कृतज्ञतेच्या ग्रुपला जे लोकं रेकी नाही शिकत, त्यांनाच रेकी मागू द्या. जे लोकं रेकी शिकतात, त्यांनी रेकीच्या ग्रुपला मागा, गरज पडली तर रेकी. कृतज्ञतेच्या ग्रुपला नका टाकू ते मेसेज. आहे की नाही? म्हणजे नवीन लोकांना तिथे रेकी मागावी, त्यांचं काही अडचण असेल तर पण फक्त आरोग्यासाठी रेकी मागा. काही लोकं म्हणतात, "मॅडम आर्थिकता, हे ते ह्या सगळ्या गोष्टी कर्मफळं असतात, कर्मबंधनं असतात. तर या गोष्टीसाठी रेकी हवी आहे, तर त्यासाठी पेड हिलिंग असते. तुम्ही या रेकी शिका छान प्रकारे." ओके. मात्र आरोग्यासाठी रेकी सर्वांना विनामूल्य ग्रुपचे सर्व सदस्य देणार. ओके. हां. या रेकी शिका, स्वतःचं आयुष्य घडवा. तुम्हाला जर अर्थी हाही संकेत तुम्हाला असेलच आणि वारंवार जर तुम्हाला काही शब्द येतात कानावर, तर या ब्रह्मांडासोबत जुडा, या दिव्य ऊर्जेसोबत जुडा. याचा अर्थ कुठेतरी नवीन लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा दिव्य ऊर्जा येण्याचा तो वेळ आलेला आहे. नक्कीच. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नक्कीच. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम. मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नक्कीच. बघा, ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे काय? तर हे बघ मी इथे आहे. तुझ्या मागे आहे, तुझ्या पुढे आहे, तुझ्या समोर आहे, तुझ्या आजूबाजूला आहे, तुझ्या अंतरंगामध्ये आहे, तुझ्या आत आहे. तू फक्त मला तू फक्त मला शोध. स्वतःला सांगा, की मी या ब्रह्मांडाच्या प्रत्येक संकेतासाठी सज्ज आहे. तुमचं अंतर्मन, माझं अंतर्मन आता मला स्पष्टपणे दिव्य संदेश ओळखायला शिकवत आहे. माझं अंतर्मन या युनिव्हर्सचे, या ब्रह्मांडाचे संकेत ओळखत आहे.
आता मी वारंवार माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या गोष्टींना योगायोग न मानता तो जादूचा एक भाग आहे, ही समज मला आलेली आहे. माझं मन शांत आहे आणि म्हणून मी शान प्रकारे संकेत ओळखू शकत आहे. प्रत्येक संख्या, प्रत्येक गाणं, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक आठवण या ब्रह्मांडाचा सुंदर संदेश माझ्यासाठी आहे, हे मी समजतो आहे, हे मी समजत आहे. मी या युनिव्हर्सवर, या ब्रह्मांडावर, या परमपिता परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवत आहे आणि याचे संदेश मला योग्य वेळी समजतात. कारण मी जादूच्या मार्गावर चालत आहे, मी कृतज्ञतेच्या मार्गावर चालत आहे, मी या दिव्य ऊर्जेसोबत जुडला आहे आणि यामधून माझं जीवन दिवसेंदिवस उजळत जात आहे, उजळत जात आहे, उजळत जात आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. इंट्युशन सारख्या येतच येतात, सारख्याच येतात. म्हणजे आता काय काय करायचंय, आज केलं पाहिजे लगेच, म्हणजे आणि तसं होत चाललेत कामं. म्हणजे आज ठरवलेली सगळी कामं होतात, म्हणजे आपोआपच होतंय सगळं ते. आणि जे ठरवलं नाही ते पण होतंय. म्हणजे आपण असं नंतर लक्षात येतं की आज आपण ठरवलं नाहीये, पण हे पण आता काम झालं. म्हणजे इतकं ते पटापट व्हायला लागलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप छान अनुभव येतो. आणि त्या दिवशी मला आता मागे पण एक मला सांगायचंच होतं. मागे मार्च मध्ये सर्प आला होता घरात. तो मग आपण हे केलं, तो गेला. आणि आता 30 मेला पण आला होता. बागेत मी उभी होते, मोबाईल मध्ये मी असे मेसेज येतात ते मी वाचत होते. जे वाचत उभीच होते आणि झाडाखाली उभी होते. माझ्याला 10 मिनिटं जवळजवळ मी वाचत होते. माझ्या लक्षातच आलं नाही. मी बघते तर एक मोठा असा घोणसच होती, अशी एवढी मोठी लांब, 5 फूट. खूप लांब होती. म्हणजे पहिल्यांदा जी घरात आली ना तशीच, पण मोठी होती. आणि ती शांत बसलेली होती. मग मी माझं लक्षात आलं, एकदम मी बघितलं असं, अरे बापरे म्हटलं. आणि ती शांतच आहे. मग मी ते काम चाललेलं आहे शेडचं, तिथं त्यांना बोलवलं, वेल्डर आहेत. त्यांना म्हटलं इकडे या जरा. त्यांनी बघितलं, अरे बापरे म्हणले, मॅडम काय आहेत म्हटलं, आहे म्हटलं. आणि तिला नुसती असं केलं असा हात. आणि आपोआप सरळ मागे गेली ती. तर त्यांनी बघितलं, ते म्हणलं असं कसं काय झालं, असं कसं काय झालं म्हटलं. तिला काही नाही, नुसतं सांगितलं आपलं, काही मी बोलली नाही, फक्त असं केलं. पण ते काय होतं माहित नाही. म्हणजे मला आश्चर्यच वाटते ते एक. ते लक्षातून जात नाही, म्हणजे काय होतं. एवढी मोठी घोणच होती आणि ती ठीक आहे, अशा ठीक आहे. ती आली आणि अनुभव गेली. असे येतात. म्हणजे गेली, पण ती मागे गेली, इकडं तिकडं वळली नाही, काही नाही. सरळ सगळ्या ते आश्चर्य वाटलं की त्यांना पण, की कशी काय मागे गेली ती, आपोआप आपोआप गेली मागे. म्हटलं काही कुठं नाही, तिला आपोआप काहीच गेली? नाही केलं आपण. कुठं आपोआप गेली? दिव्य ऊर्जेने तिला सांगितलं की तुला परत जायचंय. ओके, दिव्य ऊर्जेला हो, स्वतःला समजलं नाही की तुम्ही तिला काय सांगितलं. एवढं लक्षात घ्या. मला मात्र तुम्ही तिला सांगितलं की तुला परत जायचं आहे. ती गेली. है ना? म्हणजे ते अनुभव सुद्धा येतात, या असे खूप येतात. निसर्गाने निर्माण केलेले प्रेमाचेच जीव आहेत. ती घोणस असो, मोठा साप असो, काही असो, या निसर्गानेच निर्माण केलेले आहेत की नाही? ते सुद्धा या निसर्गाचे हो. लेकरं आहेत. त्यांना सुद्धा या पृथ्वी तलावर राहण्याचा अधिकार आहे. जसं आपण परमपिता परमेश्वराने तुम्हाला मला पाठवलं आहे, तसंच त्यांना सुद्धा पाठवलं आहे. आहे ना? पण त्यांची सुद्धा म्हणजे काळजी त्यांना पण घेण्याचं ऊर्जा कळते ना. म्हणजे नक्कीच ऊर्जा कळते. त्यांना सुद्धा ऊर्जा कळते. खूप छान, खूप छान. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू. संकेत खूप हां, खूप धन्यवाद. बोला अनघा. संकेत मॅडम, सुखाचे पण दुःखाचे पण असतात का? दोन्हीही असतात. हो. हं. हा हा, तेच विचारते. कारण मला अनुभव आलाय म्हणून म्हटलं. हो. ज्या वेळेला पुढे घडणार आहे हं. त्यावेळेला पुढे असं असं म्हणजे कल्पना येते. बरोबर. येस. हा हा सुखाचे सुद्धा येतात आणि दुःखाचे सुद्धा येतात. फक्त आपलं काय माहितीये का, आपण एवढं भारी आहे की आपल्याला हा. सुखाचे लक्षात राहतात, दुःखाचे लक्षात राहतात, सुखाचे आपण लक्षात नाही ठेवत. ठेवत नाही. बरोबर बरोबर, करेक्ट करेक्ट. आहे हा ना, करेक्ट. दुःखाचे लक्षात ठेवतो. आपला स्वभावच तसा असतो ना, म्हणून येथे सुखाच्या संकेतांकडे लक्ष द्या असं सांगितलं आहे. बरोबर बरोबर.
ओके. Correct. दुःखाचे आपल्याला एवढंसं दुःख भेटणार असलं आणि संकेत आला की आपल्या लगेच लक्षात येतं. कारण आपलं हा, लक्ष हा. केंद्रित वेदनांकडे, दुःखांकडे झालेलं आहे. बरोबर. आपलं लक्ष सुखाकडे केंद्रित नाहीये. आपल्याला कोणते संकेत आकर्षित करायचे आहेत अनघा? सुखाचे. हा ओके. आपल्याला दुःखाचे आपल्या नाही. आयुष्यामध्ये काय आकर्षित करायचं आहे? सुख, सुख सुख सुख, आनंद बरोबर. आहे ना. म्हणून त्या आनंदाच्या, सुखाच्या संकेतांकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही ज्या गोष्टीकडे तुमचं हम्म. लक्ष केंद्रित करसाल ते तुमच्या आयुष्यामध्ये अधिक अधिक आकर्षित होणार आहे. बरोबर बरोबर करेक्ट. कळलं? म्हणून दुःखाच्या संकेताबद्दल बोलले नाही. नाहीतर हा, तेच आता विचार सांगला तर प्रत्येक जण 10-10 सांगते. बरोबर बरोबर. पण सुखाचा बरोबर. संकेत सांगत असताना मात्र आपल्याला ते शोधावे लागणार. आता हम्म. ती सवय लागली पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे, हा संकेत मला समजला पाहिजे. करेक्ट. आजचा दिवस छानच जाणार आहे, हा संकेत या युनिव्हर्सिटी मला कसा दिला हे कळलं एखाद्या पाहिजे. पक्षाचा हम्म. म्हणून आपल्याला हे पक्षाच्या ठराविक शिकायचं. आवाज. हा, ते दुःखाचे तर जमा करणं शिकावेच नाही लागत ना हो सख्यांनो, हो हो खरंय खरंय. आहे ना. हा, हा हा करेक्ट. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपण आता आत्मा मॅडम. नमस्तेच करूया. हा, बोला स्नेहल. मॅडम आत्मा नमस्ते. मला 11:11 आणि 5:55 हे सध्या रेग्युलर दिसत आहे घड्याळात. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. रोज बहुतेक म्हणजे ऑलमोस्ट असं नक्कीच 11:11 नक्कीच. आणि फक्त काय म्हणजे संकेत सांगेल तुम्हाला. आता आपण सेशन थांबवतो आहे. मी ग्रुपला मेसेज टाकते तुम्हाला. ओके. 555चा अर्थ पण टाकते, 111चा पण टाकते. एंजल थेरपिस्ट ला माहिती आहे सगळ्यांना सगळे नंबर विशेष. त्या प्रत्येक नंबरचा अर्थही माहिती आहे आणि हे पण माहिती आहे. प्रत्येक नंबरचा अर्थ आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्याला युनिव्हर्स तुम्हाला सोबत देत आहे एवढं लक्षात ठेवा आणि पुढे निघा. असं सांगतात दोन्ही नंबर. शॉर्टकटमध्ये जर सांगायचं तर. ओके. आणि तुम्ही जे काही मागत आहात ना स्नेहल, ते तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. ओके. आणि तुम्ही जे काही मागणार आहात त्यासाठी ते ब्रह्मांड तुम्हाला ते देण्याला तयार आहे. हो जाएगा. ओके. थँक्यू. आध्यात्मिक प्रगती छान आहे. चला. ओके. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नवीन प्रश्न यायच्या अगोदर मी फक्त आता आत्मा नमस्ते.